तरच सांगते, माझं काही रेसिपी चॅनल नाही आणि मी काही रेसिपीज एकदम एक्सपर्ट नाही, परंतु जे बनवते ते हेल्दी असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मसाला नसतो त्याच्यात. मसाला नसतो म्हणजे पूर्णतः नसतो असं अजिबात नाही, परंतु ज्याला अत्यल्प म्हणता येईल एवढाच मसाला मी घालते. आणि तो एवढा कमी का घालते तर दुसऱ्या दिवशी जळजळतं, घशाला आल्यासारखं होतं. म्हणून जर चिकनचा आस्वाद घ्यायचा असेल तर मसाला कमीत कमी वापरून चिकन बनवायचं आहे. चला मी काय करते ते आपण पाहून घेऊया. तर हे मी चेचून घेते. लसूण, कोथिंबीर आणि आलं ह्याची पेस्ट करणार आहे. हे पण खूपच मी कमी घेतले. थोडीशी कोथिंबीर जादा घेतली, तर तुम्हाला जादा आवडत असेल तर जादा घ्या. तर हे आता मी चेचून ह्याची पेस्ट बनवते. घरी बनवलेली आले लसणाची पेस्ट ही आंबूस लागत नाही. ती आंबूस विकतची घेतली, पॅकिंगमधली घेतली तर आंबूस लागते. म्हणून मी घरी थोडीशी कोथिंबीर, आलं आणि लसूण घालून आलं लसणाची पेस्ट आता बनवून ठेवते आणि नंतर मग चिकन बनवायला घेते. आता माझा मसाला चेचून झालेला आहे. याचा गोळा बघा, तुम्हाला दाखवते. एवढासा झालेला आहे. हे बघा, एवढासा गोळा तयार झालेला आहे. म्हणजे खूपच आलं किंवा खूपच लसूण घातला तरी पण चटका बसतो, ओरिजिनल टेस्ट लागेल. त्यामुळं तुम्हाला जेवढं आवडेल, तुम्ही जसं तिखट खातास त्या हिशोबाने तुम्ही बनवू शकता. आता चिकन बनवायचं आहे ते आपल्याला अर्धा किलो चिकन आहे. त्यामुळं त्याचे करी केवढी बनवायची तर करी देखील कमी प्रमाणात बनवायची. जास्त लोक असली जेवायला तर जास्त चिकन आणायचं, पण करी जास्त नाही बनवायची. जास्त बनवल्यामुळं काय होतं, त्याची टेस्ट कमी लागते. ओरिजिनल टेस्ट जी असते ना मटणाला किंवा चिकनला ती निघून जाते. म्हणून हे अगोदरच सांगितलं. पण चिकनला मगाचा मसाला लावायचा आणि कोणकोणता लावायचा ते पण सांगते. याच्यामध्ये थोडासा म्हणजे जास्त नाही वापरायचा. गरम मसाला आहे, परंतु मी केवढा वापरते बघा. आता ह्याच्यात मगाशी मी जो म्हणजे हा मसाला फक्त आणि फक्त मी अर्धा चमचा, थोडासा जास्त वापरला तरी चालेल, परंतु त्याच्याहून जादा वापरायचा नाही. अर्धा चमचा याच्यात घातला आहे. किंचित जास्त वापरू शकता, परंतु जादा नाही वापरायचा. म्हणून हा पण परत चटका बसतो आपल्याला खाताना, ओरिजिनल टेस्ट निघून जाते. आता याच्यामध्ये टाकायची थोडीशी हळद. थोडीशी म्हणजे केवढे, हा माझा चमचा आहे, ह्या चमच्याचा पाव भाग. आता मी हे अंदाजाने टाकते, परंतु कोणाला जर मापूनच घ्यायचं असेल तर ते मापून घेऊ शकतात. थोडीशी हळद पावसाळ्यात आर्द्रतेमुळे ओलसर होते, त्यामुळे पटकन ती झरत नाही, पडत नाही. आता टाकायचं थोडंसं मीठ. हे बघा, मीठ पण मी जास्त नाही घेतलेलं. जर तुमची चटणीतच मीठ जास्त असेल तर तुम्ही जास्त घेऊ नका. आणि जर कुणाला आवडत असेल वरून मीठ वगैरे तर किंचित घ्यायचं. रेग्युलर आपण वरून मीठ खाणं अतिशय धोकादायक असतं. ज्यांना BP वगैरे असेल ते, तर हे फक्त ह्याला थोडंसं पाणी सुटायसाठी, पाणी सुटण्याकरता हे एवढंसं टाकून घ्यायचं आणि हे चांगलं हलवून घ्यायचं. दाखवते तुम्हाला कसं हलवायचं. अशा प्रकारे हे हलवून घ्यायचं छान असं. त्यामुळे त्याला हळद तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. एखाद्याला जास्त हळद टाकलेली आवडते, परंतु अगदीच जास्त टाकली तर हळदीत थोडासा कडवटपणा असतो ना तो. हे बघा, हे असं झालं. आता याचा कलरच बदलून गेला. हळद, थोडासा मसाला. मी किती टाकायचं ते सांगेन. कुणी नॉनव्हेजमध्ये दही पण घालतं, परंतु नॉनव्हेजमध्ये दही घालणं बरोबर नाही. तर मी आता दही न घालता हे मस्तपैकी झाकून ठेवायचं. अर्धा तास ठेवून टाकायचं. हे चांगलं हलवलं. जर तुम्हाला असं झाकण उघडं ठेवून हलवता येत नसेल
तर झाकण लावून पण हलवू शकता. आता हे अर्धा तास याच्याकडे बघायलाच यायचं नाही. तोपर्यंत आपण काय का वगैरे चिरून घ्यायचं, सोडून द्या. आता हे काही वेळानं बघू अर्ध्या तासानं. आपण कडकडीत झाल्यानंतर कांदा टाका. कांदा देखील आपल्या आवडीनुसारच आपण टाकू शकतो, जेवढा आवडतो थोडा. जसं तसं दाखवलं तर जसं तसं मस्त त्याची आवडीने असू शकते. ह्याच्या टाकायचं आपण चिकन. कॅमेऱ्यावरती वाफ येते म्हणून मग दिसत नाही, म्हणून जरासं लांबून दाखवते. हे असं चांगलं परतून घ्यायचं तेलात. मला अजून जर त्याच्यात हळद वगैरे हवी असेल तर आत्ताच टाकायची, नंतर टाकू नका, हिरवट लागते. ह्याच्यावरती खलबत्त्याचं धुतलेलं पाणी ठेवलं तरी चालतं. जरासं पाच मिनिटानं दुसरं पाणी याच्यावरती ठेवून द्यायचं. रस्सा जास्त बनवला की चांगला लागायचा. परत 5 मिनिटांनी हे पाणी ओतून द्यायचं. रश्श्याच्या क्वांटिटीनुसार त्याच्यात परत ओतायचं, कारण शिजेल तसं पाणी बऱ्यापैकी आटतं. जास्त बनवलं नाही तर छान लागतं. शिजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळं जास्त पुढं पण जाऊन चालत नाही, ते बरं लागत नाही. अतिशय मोठ्या प्रमाणात शिजलं की असं ते तर त्याचे पीस कठीण व्हायला पाहिजेत. हे स्किल वापरायला लागतं. आता शिजू द्यायचे 10 मिनिट. मगाची 5 आत्ताची 5 10 मिनिट. तयार झाल्यानंतर त्याच्यात वरून कोथिंबीर. जास्त आवडत असेल तर जास्त टाका, कमी आवडत असेल तर कमी टाका, पण कोथिंबीरीची पण एक छान अशी टेस्ट असते. आम्ही थोडे जास्तच वापरतो. हा रस्सा मसाला कमी असल्यामुळे थोडासा पातळ होतो, परंतु चवीला खूप टेस्टी लागतो. खूपच एक नंबर.